कॉकरोच जनता पार्टीने आपल्या पक्षाचे 3 प्रवक्ते हे घोषित केलेत। खरं तर कॉकरोच जनता पार्टीचे जे फाउंडर आहेत अभिजित दिपके ते 6 जून रोजी भारतात येणार आहेत। भारतात आल्यानंतर दिल्लीमधल्या जंतर मंतर या मैदानावर ते आंदोलन करणार आहेत, पण तत्पूर्वी त्यांनी संघटन मजबूत करण्याकडे लक्ष दिल्याचे दिसतंय। हे 3 प्रवक्ते नेमके कोण आहेत जाणून घेऊयात। खरं तर पहिले आहेत मुख्य प्रवक्ते सौरभ दास। सौरभ दास हे शोध पत्रकार म्हणून ओळखले जातात। कायदा, न्यायव्यवस्था, सामाजिक प्रश्न आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवर त्यांनी अनेक तपासणी अहवाल हे तयार केलेत। पक्षाच्या माहितीनुसार नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीतील इंडिया गेट परिसरात झालेल्या प्रदूषण विरोधी आंदोलनात ते प्रमुख आयोजकांपैकी एक होते। पत्रकारिता आणि जनआंदोलन या दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असल्यानं त्यांच्याकडे पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे असं सांगण्यात येत आहे। दुसरं नाव आहे प्रवक्ते विजेता दहिया। विजेता दहिया राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते आहेत। ते दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी आहेत। त्यांनी 2 बेस्ट सेलर पुस्तकं लिहिल्याचं सीजेपीचं म्हणणं आहे। राजकीय घडामोडींचे विश्लेषण आणि धोरणात्मक अभ्यास आणि सार्वजनिक धोरणांवर त्यांची विशेष पकड असल्याचं सांगितलं जातं। माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे असं बोलण्यात येत आहे। यासोबतच तिसरं नाव आहे प्रवक्ते आशुतोष रांका। हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आहेत। त्यांनी मॅकेन्सी अँड कंपनीमध्ये लंडन इथे धोरणात्मक व्यवस्थापक म्हणजे स्ट्रॅटेजी मॅनेजर म्हणून काम केलंय। भारतात परतल्यानंतर त्यांनी शिक्षण, पर्यावरण आणि युवकांच्या प्रश्नांशी संबंधित विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतलेला आहे। नीट पेपर लीक सारख्या विषयांवर त्यांनी सक्रिय भूमिका घेतल्याचं पक्षाचं म्हणणं आहे। या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं? पक्षाचं हे आंदोलन यशस्वी ठरेल का? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑडिबलला फॉलो आणि YouTube वर सबस्क्राइब करायला विसरू नका।